भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट। रावेर लोकसभेसाठी निवडणूक होणार रंगतदार। माजी आमदार संतोषभाऊ चौधरी राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार। रक्षा खडसे व संतोषभाऊ चौधरी यांच्यात होणार दुरंगी लढत। भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली, त्यानंतर त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार कोण असा प्रश्न संपूर्ण मतदारसंघाला पडला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांचे नाव पुढे आल्याने राजकारणाने एक वेगळे वळण घेतलेले आहे। या मतदारसंघातून रक्षा खडसे या तिसऱ्या वेळी उमेदवार आहेत। यामुळे भाजपमध्ये काहीशी नाराजी देखील दिसून आली। तरीही भाजप हा एक संघ पक्ष असून त्यांना माजी आमदार संतोषभाऊ चौधरी हे सक्षम प्रतिस्पर्धी ठरू शकतात का, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष वेधून आहे। सध्या खासदार शरदचंद्र पवार व त्यांच्या पक्षाला प्रचंड सहानुभूती आहे। त्यासोबतच सहानुभूती असलेला दुसरा पक्ष शिवसेना देखील त्यांच्या सोबत असल्याने काँग्रेस पक्ष व अन्य या सर्वांची मिळून ही निवडणूक रंगतदार होणार आहे। संतोष चौधरी जर रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कायम राहिले तर मात्र या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहणार आहे। भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण, भुसावळ।